ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आता झालेलं आहे आणि मंदिरातून पालखी ही आता बाहेर निघालेली आहे। आपण पाहतोय की टाळ मृदुंगाचा गजर करत अभंग म्हणत या पालखीचं प्रस्थान आज झालेलं आहे। खरं तर यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा 341वा पालखी सोहळा आहे आणि आता पालखी ही पंढरीच्या दिशेने आता मार्गस्थ होणार आहे। खरं तर याच दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर तो क्षण आलेला आहे। आणि आषाढ महिन्यामध्ये जी आषाढी वारी सुरू होते त्याआधी संतांच्या पालख्या या पंढरीकडे जात असतात आणि आज संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी आहे ती आता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। मंदिराच्या बाहेर ही पालखी आलेली आहे आणि मोठा उत्साह भक्तिमय वातावरण आपल्याला वारकऱ्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच वारकरी या देहू नगरीमध्ये दाखल झालेले होते। फुगड्या, टाळ वाजवणे असे विविध रंग आहेत ते आपल्याला या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळालेले होते। महिला वारकरी असेल, पुरुष वारकरी, अगदी लहान लहान वारकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि एक मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळालेला होता। संपूर्ण मंदिराला सुद्धा आपण पाहिलं तर आकर्षक फुलांची सजावट सुद्धा आहे आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या या पादुका आपण पाहतो। याच पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी आहे ती या ठिकाणी केलेली पाहायला मिळत होती आणि अगदी सकाळपासूनच वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले होते। सकाळपासून खरं तर देहू नगरीमध्ये आपल्याला वरुण राजा बरसताना पाहायला मिळते, मात्र त्याचीही तमा न बाळगता हे संपूर्ण वारकरी आहेत ते या संपूर्ण प्रस्थान सोहळ्यामध्ये लीन झालेले पाहायला मिळालेले होते आणि आता अखेर तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान आता झालेलं आहे आणि आता पालखी ही मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर इनामदार वाड्यामध्ये आज मुक्कामी असेल आणि उद्या ती पिंपरी चिंचवडच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। पण हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये याची देही याची डोळा हा सगळा प्रस्थान सोहळा आहे तो आता आज वारकऱ्यांनी अनुभवलेला आहे आणि वरुण राजाच्या साथीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आज प्रस्थान आता पंढरीच्या दिशेने झालेला आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, देहू।